मुंबईत आले भेटतात, अकोल्यात आले तरी त्या ठिकाणी भेटतात. जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. सर, आज संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे. काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आलेला आहे महादजी शिंदे पुरस्कार देऊन. मात्र त्यांनी आज एकंदर त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. थँक्यू. सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं त्यानंतर ईव्हीएम मधला जो डेटा आहे तो न इरेज करण्यासंदर्भातले जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत. बघताय, कारण दिल्लीच्या इलेक्शननंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शननंतर ईव्हीएम वरती मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे तो घेण्यात आलेला आहे. मी असं म्हणणार आहे की ईव्हीएमच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे. फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ईव्हीएम एकदा असणारं चेक करावी. डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याचबरोबर ज्या ईव्हीएम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ईव्हीएम कोर्टाच्या प्रिमायसेसमध्ये बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत 800, 850, 900 मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं. आणि ते मतदान योग्य येते का, म्हणजे आता समजा 850 मतदान आहे असं धरून चालू आणि 7 उमेदवार आहेत तर 7 उमेदवार आहेत म्हणजे 7 माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक 7 माणसाला 130 मतदान हे करायला सांगितलं, म्हणजे राऊंडमध्ये 1 आफ्टर ते करून घेऊन त्या उमेदवाराला 130 मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं. म्हणजे मग सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ईव्हीएममध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युप्युलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी देऊ शकतो. नो कॉमेंट्स. नो कॉमेंट्स. सर, एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची वाट पाहतात आणि गणपती सारकोपचा असेल किंवा कांदिलीचा असेल, कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातलेले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होते. कसं पाहताय एकंदर या धार्मिक? मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्या सुद्धा वाढते. त्या ह्याच्यामध्ये इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे. त्या ह्याच्यामध्ये आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती 10 गणपती तुम्हाला दिसतात. तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जी आहेत, जुनी आहेत सगळी, त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. नाही तर असं राजकारणासाठी मंडळ काढायचं, बसवायचं, तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये, परंतु उपासनापेक्षा हेटाळणी अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे. तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मताचा मी आहे. दसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे. म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणारं सेटल करा, देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला तर त्याला असणारा न्याय द्या. ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये
द्वेष पसरवणारी भूमिका असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा सर वेळ मागितलेली आहे. कारण का लातूरची जी घटना आहे, परभणीच्या घटनेमध्ये असं आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत. याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल डेथ आहे आणि कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे. त्यांची जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.